तुमची उत्तरं काय आहेत आणि मग त्याचे मुद्दे जे आहेत ते. पहिला प्रश्न आहे शॉर्ट नोटचा आपला, मानवी मेंदूमध्ये भाषा संवादन करण्याचे सामर्थ्य असतं. आता हा डायरेक्ट काय आपल्या याच्यात झालेला नाही आहे. आता याचं उत्तर कसं लिहिणार ना? याची AI ची चर्चा तुम्ही वाचत असाल तर हा प्रश्न लिहिता येईल पहा. ते ब्रोका नावाची कल्पना आहे, रेक नावाची कल्पना आहे, WREOK, युनिव्हर्सल लँग्वेज नावाची कल्पना आहे. हे सगळे कुठं हिंदूमध्ये, लोकसत्तामध्ये आलेले आर्टिकल्स आहेत. आणि त्याच्याशिवाय तुम्ही स्वीकारलेला मार्ग पण आहे की त्याच्यावर जनरल लिहिणे, की ससूरनं काय म्हटलं होतं, चॉम्स्कीनं काय म्हटलं होतं, ड्युअलिटी ऑफ पॅटर्निंग काय आहे, त्यात जसं यांनी लिहिलेलं आहे आपल्या मेंदूच्या डाव्या बाजूला काय असतं, भाषा कुठं शिकली जाते. पेगी मोहनचं नाव आलं होतं पहा, मग पेगी मोहनचं नाव वापरलं म्हणजे त्याचं तुमचं अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला पाहिजे. आपण जे इथं प्रश्न घेतो तिथं येता कामा नाहीत. ते आले तर मग ती काय परीक्षा नाही होणार, तुमचं कस नाही लागणार. त्यामुळे आपण घेतलेले प्रश्न अजिबात UPSC MPSCला येता कामा नाही, तर ती खरी परीक्षा होईल. तुम्ही केलेलेच प्रश्न म्हणल्यावर मग ते चौथीचीच परीक्षा होईल की तुमचा कस लागायला तुम्ही वाचलेलं काय, तुम्ही इंटरलाइज केलेलं काय, हे प्रक्रिया बघायला पाहिजे. तशा दृष्टीनं हा प्रश्न होता, पण तुम्हाला समजलेलं काय काय जे आहे ते. त्यानंतरचा वऱ्हाडी बोलीची व्याकरणिक प्रक्रिया, व्याकरण म्हणजे लिंग वचन विभक्ती, हे बऱ्याच जणांनी लिहिलं आहे. 8, आता तुमच्यातल्या 2 जणांना 8 मार्क मिळालेत ना याला, 10 पैकी 8 मार्क आहे. सर्वनामाला 9 मार्क मिळालेले आहेत आपल्या पेपरमध्ये जे आहेत ते. मग संबंधदर्शक काय म्हणजे ते सगळं पाठांतरच आहे आपल्या. वऱ्हाडी बोलीच्यासाठी पहिल्यांदा काय लिहायला लागेल की बोलीची व्याख्या, व्याकरणिक प्रक्रिया म्हणजे का अभ्यासायची, आणि वऱ्हाडी कशाला म्हणायचं त्याची चर्चा जी आहे ते. केंद्र असतो तो सांगायला लागतो ना त्याची चर्चा. पुरुषांच्या गीतांचे म्हणजे लेक्चर रिकॉल करायला पाहिजेत पहा. त्यावेळेचा शब्द काय होता, तो आला नाही कोणाच्या रायटिंगमध्ये, तो म्हणजे लोकसंस्कृतीच्या उपासकांनी काय सांगितलं. पुरुषांची लोकगीतं म्हणजे लोकसंस्कृतीचे उपासक आहेत आणि त्यातून आलेली चर्चा जी आहे ते. आता हा पण असाच प्रश्न आहे की जो 7-8च्या खाली येता कामा नाही, 7 किंवा 8 मार्कापर्यंत तो जायला पाहिजे. मग आता पुरुषांची लोकगीतं जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की डहाकाचे आहेत, आराध्य आहेत, वासुदेव आहे, गोंधळे आहे, पोतराज आहे, वर्गीकरण जे आहे. पुरुष भगताची नाऱ्याची गाणी आहेत, त्याला एंड नाही ना, पुरुषची कॅटेगरी. आता इथं पहिलं काय लिहायला पाहिजे तुम्ही अभ्यासलेलं आहे की दुर्गा भागवत किंवा काही अभ्यासक शरद व्यवहारे म्हणतात फक्त 2च वर्ग असतात, स्त्रियांनी लिहिलेली गीतं आणि पुरुषांनी लिहिलेली. वर्गीकरणाच्या समस्या ज्या आहेत त्याच्यात चर्चा करायला पाहिजे. म्हणजे मार्क कुठे आहेत हे कधी तुम्हाला कळेल, तुमच्या नोट्सवर किंवा तुमच्या मटेरियलवर कंट्रोल चांगला असेल. असं रिकॉल करायला लागलं की अडचण येणार. पाठच पाहिजे आणि पाठांतरासाठी त्याचं एक मेकॅनिझम काहीतरी डेव्हलप करा. शब्दशः पाठांतर पण सगळं रिकॉल करता आलं. प्रमाण भाषा आणि बोली यातील परस्पर संबंध आता याला समजा तुम्हाला 9 मार्क पाहिजे 10 पैकी, तर तुम्ही नवीन आजच्या बोलीतले काय शब्द वापरता, आज कुठल्या प्रकारचे आलेले आहेत, इंग्रजी वापर वाढलेला आहे का बोली. निहाली नावाची बोली आहे समजा, निहालीमध्ये काय चाललेलं आहे, लाडशिक्की आहे, पावरिया आहे, हळबी आहे, म्हणजे त्याची उदाहरणांना मार्क आहे. तो म्हणला की नाही मला माहिती आहे मालेगावची आहे, मालेगावच्या आहेत काय काय वापरलेले आहेत. आपण इकडं नाशिकच्या पलीकडचं पेठ वडगाव तिथली भाषा बघितली. परस्पर संबंध जे आहेत ते कालेलकरांनी दाखवलेलं होतं, तर आकृती ती कशी आलेली आहे. म्हणजे प्रश्न पहिला पेपर तरी साधारणतः सिलेबसचं ट्रान्सलेशन विचारलं, ह्या सिलेबसचा अर्थ काय, या सिलेबसचा अर्थ काय, असं सुरुवातीच्या काळात राहणार पायाला जे आहे ते. आणि एकूण तुमच्या करिअरमध्ये तुम्ही जेवढा अभ्यास करा त्यातला 80% पहिला पेपर पाहिजे, हे आपण मागेही म्हणलेलं होतं. तर पहिल्या पेपरमध्ये 2च असतं, तुमचे मार्क असतात किंवा नसतात. सेकंड पेपरमध्ये काहीतरी आठवण लिहिलं तर काहीतरी आर्ग्यू होतं, पण पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला माहितीच पाहिजे जे आहे. आता भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचे स्वरूप स्पष्ट करा. तुम्ही म्हटलं भाषा म्हणजे काय, ते म्हणजे ते कन्सेप्च्युअली अभ्यासाच्या वर कॉमन सेन्स आहे. तुम्ही म्हटलं भाषा म्हणजे काय, 3 प्रकारे मी बघणार. सामाजिक भाषा विज्ञान असतं, वर्णात्मक भाषा विज्ञान असतं, ऐतिहासिक भाषा विज्ञान असतं. ऐतिहासिक भाषा विज्ञान हे सांगितलं तुम्ही केलं की कारकुनाची परीक्षा झाली, न सांगता तुम्हाला सुचलं की तुम्ही आय झाला, तुम्ही DC झाला. आता MPSCच्या आपल्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे लिहिण्याच्या ह्याच्यावर स्पीड पाहिजे, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे. त्यासाठी एखादं पुस्तक वाचायला पाहिजे. जसं आपण म्हटलं मिलिंद मालशेंचं आधुनिक भाषा विज्ञान हे स्वतः वाचायला पाहिजे. पुस्तकं मूळ वाचण्याला कुठलाही पर्याय
नाही, नोट्स जरूर पहा तुम्ही, पण तुमचं स्वतःचं अंडरस्टँडिंग जे आहे, जसं आता याच्यावर आपण चर्चा केलेली होती, ही चर्चा तिथं काय आली नाही, भाषा आणि भाषण यातला फरक असं नाहीच. आपण बघितलं होतं त्यात कोणी नाव वैद्य गोस्वामीचं नाव आलं, त्यांनी काय म्हटलं आहे, त्याचबरोबर काय आहे गजेंद्र गडकरांनी काय म्हटलं होतं, ती चर्चा सगळी केलेली होती. भाषा भाषण हा शब्द का चुकीचा आहे, मग लँग पॅरोल का बरोबर आहे, वगैरे वगैरे. म्हणजे लेक्चर, तुम्हाला जसं म्हटलं लेक्चर पाठ करणारे खूप लोक आहेत. हा पेपर आता 180च्या खालचं येतच का म्हणून असा पेपर आहे ना, 180+ आपल्या झालेल्या याच्यावरच. मग याच्याचा कुठला प्रश्न नाही की जो आपल्याला लिहिता येत नाही. लोकनाट्य म्हणजे 2 प्रश्न तुमचे इथं क्लिअर, शॉर्ट नोट 5च्या 5 झाल्या, हे झालं. 13वं विभक्ती आणि भाषेचे मूलभूत कार्य, पायाभूत म्हणजेच मूलभूत. रोमन याकोब्सनं 6 सांगितलेले आहेत. मग ती कार्य काय आहेत, म्हणजे साधारणतः 24 तास जे आहे, जास्तीत जास्त 24 तास. एखादा टॉपिक संपल्यानंतर 24 तासाच्या आत तो संपायला. म्हणजे सगळा खेळ टाईम मॅनेजमेंटचा आहे. मग याच्यामध्ये बुद्धिमत्ता लागत नाही, याच्यामध्ये हुशारी लागत नाही, याच्यामध्ये सजगता पाहिजे. तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात, त्यामुळे ती ॲक्टिव्हिटी लगेच ट्रान्सलेट केली आणि मार्कांमध्ये आली. आता लोकनाट्याचे स्वरूप विशेष तुम्ही म्हटलं की हे 14-25 मुद्दे आहेत माझे, मौखिक असतं, परंपरागत, ते सगळे स्वरूपचे मुद्देच आठवले तुम्ही. तिथं संहिता लिखित नसते, मग त्याचं उदाहरण सांगेल तुम्हाला. तमाशातील सोंगाट्याचं काय होतं, त्याचा एखादा संवाद लिहिला. पहिल्या पेपरला चेकमेट करणारे लोक क्वांटिटी खूप काढतात, म्हणजे 15ला 2.25 शब्द ते 300 शब्द लिहिले, एका मिनिटामध्ये 25 शब्द लिहिता येतात का आपल्याला. शब्दसंख्या ही तुमच्या पाठांतरावर, तुमच्या कन्सेप्च्युअल याच्यावर अवलंबून आहे, रिव्हिजनवर अवलंबून आहे. त्यानंतरचा 13व्या शतकातील मराठी भाषिक विशेष सगळे जे संश्लेषण विश्लेषण काय, यश्रुती काय, वश्रुती काय, म्हणजे त्याच्यामध्ये प्रगृह्य निवारण कसं होतं वगैरे, सगळे तपशील जे आहेत. 18 असे कुठला प्रश्नच नाही की जो 20 पैकी 18च्या खाली येईल, त्याला स्कोपच नाही आहे चुकायला. तुमचं सगळं कॉमा काना आपण म्हणतो कॉमा सकट सगळं उत्तरात लिहिलं आलं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये स्कोप खूप आहे. म्हणून असं म्हटलं आहे की मराठीला तुम्हाला टॉपला जायची खूप पॉसिबिलिटी आहे. 357पर्यंत तुम्ही जाऊ शकता. 364ला कन्नड लिटरेचरचं कॅन्डिडेट आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूनं प्रेज्युडस नाही. तुम्ही टाका, तुम्हाला मिळतील मार्क. तुम्ही इनपुट टाका, तुम्हाला हे करता येईल. अभ्यास कधी संपणार, हे सगळा खेळ कशाचा आहे, तुमचा अभ्यास कधी संपणार हे तुम्हाला क्लिअर नसेल तर याचा अर्थ ते सगळं कोलॅप्स होणार. त्यामुळे हे तुम्ही असं म्हणलं की तुमची डेट मला जड जाते, तुमची डेट काय मग ते सांगा. मग ती तिसरं माहिती झालं तर ती फॉलो करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही डिफाईन केलं तर ते व्हायलाच पाहिजे, आणि तुम्ही डिफाईन नाही केलं तर फील्ड सोडायला पाहिजे. साधं गोष्ट आहे, होणारच नाही आहे ते. असं राम भरोसे कसं काय झालेलं, दिवस उजाडला आणि चाललं, असं नाही चालणार. खूपच त्याला स्ट्रिक्ट काम करणारे लोक पाहिजेत. म्हणजे अख्खा जिल्हा तुमच्या ताब्यात द्यायचा आहे, IASला तुम्ही DC होणार आहे, तर त्या प्रकारचा मेंटल तुमचा एकूण संपूर्णता अप्रोच जो आहे तो ते लोक बघणार ना सगळे. दुसऱ्या पेपरकडे आपण येऊ, दुसऱ्या पेपरमध्ये त्यांनी बरोबर तसं केलेलं आहे. तुम्ही मूळ कोण लोक आहात ते तपासणार आम्ही, जसं त्यांनी इथिक्समध्ये पण केलं की तुमचे मूळ अंडरस्टँडिंग काय आहे ते आम्हाला बघायला पाहिजे. म्हणून काय म्हटलं तर सिव्हिल सर्व्हिसमध्ये नो पॅटर्न इज पॅटर्न, कुठलाही पॅटर्न नाही आहे. आपण आपल्या इमेजचे बळी असतो, त्यांनी दिलेलं त्यामध्ये लिहिणं, तसं चर्चा जी आहे. सेकंड पेपरला आपण बघूया, सामाजिक परिमाणानुसार आढळणारे भाषिक वैविध्य लिहा. सामाजिक प्रमाण म्हणजे आता तिथं समजा हे उदाहरण आहेत, निंगकोडी का, टापली वैदली का, भाकरी खाल्ली का वगैरे जे आहेत, म्हणजे याला पर्याय उदाहरणं काय असतील. इकडं आपण बघितलं नैवेद्य, इकडं भोजन आहे, म्हणजे नाव तिथलं जे आहे ते, म्हणजे प्रभाकर जोशींच्या पुस्तकात वगैरे ते पाठच पाहिजे. हजारो वेळा लोक करतातच ना, शेवटी तुम्हाला IAS करायचं म्हणजे तेवढं करणारच. 40, 50, 60 वेळा ते रिकॉल करतात. 40, 50, 60 हे काय एक्झॅग्रेशन नाही, हे खूप जण असं करतातच. नंबर ऑफ रिव्हिजन्स ते इतक्या वेळा केलेलं आहे की ते. आणि हे मी मराठीत सांगत नाही, जे टॉपर आहे तुम्ही बघा त्यांचे सगळे बघा, खूपच असं स्ट्रक्चर्ड, खूपच लेबर असतं. आपल्याला वाटताना असं फील देतात की ते सहज मला सुचलं आहे, पण ते त्याच्यामागं त्यांचं खूप मेहनत आहे. खूप पाठ करून ठेवले, स्ट्रक्चर ते तयार आहे, त्याचं लगेच रिप्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे आत्ता तुम्ही करत आहे ते मराठी लिटरेचर आहे. मराठी लिटरेचरमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. UPSC लिटरेचर किंवा MPSC लिटरेचर या 2 वेगळ्या गोष्टी ज्या आहेत. तुम्ही जिथं थांबता तिथं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुरू होते, ते म्हणजे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कुठं आहे, रिप्रोडक्शन म्हणजे तुमच्याकडे जे सगळं आहे ते सगळं लिहिता येतं. तुम्हाला म्हटलं ना तो टॉपर इथं नोट ठेवायचा असं आणि सगळं लिहून पाहायचा.
त्यामुळं मग त्यातनं आलेली गोष्ट जी आहे ते. आता रोमन याकोब्सनचं आपण सौंदर्याची चर्चा केली, त्याची कोट अनकोट 6 घटक जे आहे, आणि याच्याशिवाय म्हटलं पायाभूत कार्याशिवाय सुद्धा कार्य असं, त्याला आपण उपयोजित कार्य म्हणलेलं आहे. उपयोजित कार्यामध्ये न्यायाचं क्षेत्र आहे, वराह कुक्कुटपालन वगैरे वगैरे सगळे जे अनुसंधान, हे सगळे शब्द जे आहेत ते. त्यामुळे पहिल्यांदा असं वाटलं की हे सगळे लिहिणार आहेत, तरी पहिल्यांदा जे आपल्या नोटमध्ये आहेत तेच करा, मग नंतर बाकीची उदाहरणं पहा. बाकीची उदाहरणं बघताना आपलंच आठवलं नाही तर मग बाकीच्या उदाहरणाचा उपयोग नाही आहे. म्हणून ट्रॅडिशनली ज्याला आपण म्हटलं एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये तुम्ही आधी ऑर्डिनरी व्हा, मग एक्स्ट्रा वापरा, नाही तर नुसतं एक्स्ट्रा राहिलं ऑर्डिनरी होणार नाही. त्यामुळे जे आहे ते पहिल्यांदा आपलं नोट रिप्रोड्यूस करणं. आता डांगी उच्चार प्रक्रिया विभक्ती त्याचा अनुषंगानं परिचय करून द्या. आता ह्याला 14पर्यंत काढलेले लोक आहेत ना, 1 मार्कच गेला तो सुद्धा डांगीची आकृती काढली नाही म्हणून. डांग प्रदेश आहे ना, सोनगड कुठं आहे, व्यारा कुठं आहे, तो सगळा नकाशा. मिश्र किंवा संकर प्रयोग जांभल्यांच्या ह्याच्यामध्ये 16 प्रकार त्यांनी सांगितले आहेत ना, संकर प्रकाराचे सगळे. कर्तृकर्म भाव आपण बघितलं होतं, कर्तृकर्मपणा आहे, कर्तृकर्म भाव आपल्या अर्जुन वाडकरांच्या चर्चांमधनं आलेले आणि ह्याची चर्चा जी आहे. मोरा वाळिंबे ते सगळे चॅप्टरच्या नोट्स. म्हणजे माहिती नसणे हा इश्यू नाही आहे, पण माहिती नाही आहे हे कळाल्यानंतर तुमची ॲक्टिव्हिटी काय आहे. आता मागं म्हणलं होतं चॅप्टर, तर लगेच ते काम करायला पाहिजे. मोक्षदा तुम्हाला म्हटलं ते लगेच काम करून दाखवणारच. फरक कुठं पडतो तर इथं पडतो, झालेले न झालेल्यांमधला फरक काय, काम करण्याचा स्पीड जबरदस्त असतो. ते एक्सक्यूज घेतात आणि ते कट करतात. ही परीक्षा काय असं रॉकेट सायन्स नाही आहे. सिस्टमॅटिकली शिस्तबद्ध डेडिकेशननं काम करणाऱ्या कोणालाही ती काम करता आलेलं आहे, मिळवलेलं आहे, पोस्ट मिळवलेले आहे. तुमची मेथोडॉलॉजी काय आहे, तुम्ही सिस्टमॅटिकली किती काम केलेलं आहे. आद्य कवयित्री महदंबेची कार्य वाङ्मयीन कार्य असा. मग तुम्ही म्हटलं की गडबू गडबू आणि स्फूर्ती झाली, 2 आहेत ना ते. स्फूर्ती झाली सुरुवातीनंतर गडबू गडबू आहेत. मग स्मृतीस्थळमध्ये कुठल्या स्मृती आहे, म्हणजे ते पाठ असायला पाहिजे पा. मग त्यातल्या ओळी ज्या आहे, सर्वेश्वरा काय, श्री परेशायन मामा काय, ज्ञानेश्वरीतील काव्य असा आपण म्हणलं होतं येणारच आहे. ते ज्ञानेश्वरांच्या काव्याचा परिचय नाही आहे. ज्ञानेश्वरीत काय काय आहे, पहिल्या अध्यायात काय म्हणलं, दुसऱ्या अध्यायात काय म्हणलेलं आहे, ते चर्चा सगळे आपल्या नोटमध्ये आहे ना. त्यामुळे नुसत्या ज्ञानेश्वरीवर प्रश्न विचारलेला आहे. शास्त्रीय वाङ्मय आणि साहित्य अवा कुलकर्णीच्या पुस्तकामध्ये त्याचं डायरेक्ट चॅप्टरच आहे. पण शास्त्रीय ई बरोबर MC² शास्त्रीय साहित्य आहे का. कविता, आपल्या कवितेचं साहित्य जे आहे, म्हणजे त्यामध्ये अभिधा, लक्षणा, व्यंजना, मध्यमा, वैखरी, परापश्यंत सगळं जे आहे ना, हे साहित्य, यातील फरक. तसे 2 प्रश्न आलेले आहेत पा. त्याच प्रकारचं साहित्याची भाषा, व्यवहाराची भाषा. एक 10ला विचारला आणि एक 15ला विचारलं. व्यवहाराची भाषा, साहित्याची भाषा आपल्या याच्यामध्ये सुरुवातीला त्याची चर्चाच आहे. संवेदनात्मकता आणि भावनात्मकता काय आहे, उदाहरण जे आहे विशेष परिचय करून द्या. संवेदना कुठे आहे, म्हटलं बालकवींच्या कविता. आता बालकवी घ्यायचे नाहीत. तुम्ही म्हणलं कालच्या पेपरमध्ये कोण आलेलं आहे, म्हणजे पेपर वाचन आपल्या खानोलकरांची कविता आहे, आरतीप्रभू. त्यातले मुद्दे ते घेतले तुम्ही, किंवा रॉय किणीकर उत्तर रात्र वगैरे. आणि 5वा ही जो काय 60 नंतरच्या मराठी कविता वृत्तीप्रवृत्ती. तुम्ही म्हणलं काय माहितीच नाही मला वृत्तीप्रवृत्ती. सोपं आहे, दलित ग्रामीण सिलेबस पाठ केलं, लिहिलं. दलितमध्ये काय, ग्रामीणमध्ये काय, स्त्रीमध्ये काय, आधुनिकमध्ये काय, ते आहेत ना सगळे शब्द. आधुनिक आहे, रोमॅन्टिक आहे, रिअलिस्ट आहे, हे सगळं लिहायला पाहिजे. वामन पंडित, आता तुमच्यातल्यापैकी एकाला 18 मिळाले, पण याला 18 मार्क काढले ना. वामन सगळंचे सगळं छापलं आहे. तो पेपर तुम्ही नंतर बघितलं तरी चालेल ना, कसं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे. लावणी हे शाहिरी कवितेचे दुसरे अंग आहेत. आपला पैंजण बघूया. पण आता समजा तुम्हाला माहिती नाही तर मग तुम्ही काय काय अभ्यासलेलं आहे. आता फोक आख्यान किती चाललेलं आहे सध्या, फोक लोक चाललेलं आहे. म्हणजे अभ्यासाच्या वर कॉमन सेन्स आहे. तर कॉमन सेन्स सगळा त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. पहिलं अंग काय आहे, पोवाडा. पोवाडा आणि व्यवहाराची भाषा, साहित्याची भाषा. व्यवहाराची भाषामध्ये काय आहे, लोकधर्मी, नाट्यधर्मी, अभ्यासक, समीक्षेच्या विविध पद्धती. म्हटलं की अजून झालं नाही, आपलं झालेलं नाही. 1885, 50 ते 60 या काळातील ग्रामीण नाट्य वाङ्मय.
तो म्हटला ग्रामीण नाट्य वाङ्मय कुठं, फार नाहीच आहे. मग कशाला नाट्य म्हणलेलं आहे? सत्यशोधक जलसे आले ती नाटकं होती का ग्रामीण भागामध्ये? प्रकट सत्यशोधक जलशांची चर्चा आहे का? ग्रामीण नाटक कुठं आलेलं आहे? आपल्या नोटमध्ये ग्रामीण नाटकाची चर्चा आहे ना, मुक्त विद्यापीठा पुस्तकात आलेली. 1850 ते 1850 का घेतलं असावं? त्याचं इयर काय आहे? ग्रामीण याच्यात कुठं कुठं चालू आहे? फुलेंचं लेखनाची कुठं सुरुवात आहे? 1960ला काय मराठा झालेला आहे? मी या 110 वर्षाचा इतिहास आहे. साहित्याचे मूल्यांकन, त्याचा विचार. साहित्याचे मूल्यांकन करताना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? मग तुम्ही म्हटला की आता मला ह्याचं काहीच माहिती नाही, मूल्यांकन करायचं. मी तुम्ही म्हटलं की मूल्यांकन करणारा कोणतरी लागेल, समीक्षक लागेल. मूल्यांकन कशाचं करणार? ती कलाकृती लागेल आणि ते निकष लागतं. एवढं तर कॉमन सेन्सली लिहिता येईल. म्हणजे अभ्यासाच्या मधनं तुम्हाला सगळं येणार हे डोक्यात. हेच आपली चौथीची परीक्षा नाही, ही काही तुमची इंटरेस्ट तुम्ही काय केलेलं आहे. जसा हा प्रश्न म्हटला का काय माहिती नाही, साहित्याचे मूल्यांकन तुम्हाला एखाद्या का हे सोसायटीचं मूल्यांकन काय म्हणलं, अथॉरिटी CA ला बोलवा, अथॉरिटी आली, त्याचे पॅरामीटर्स घ्या, निष्कर्ष सांगा. मग याची उदाहरणं कुठली आहेत? मग तुम्ही अभ्यासात काय काय वाचून म्हटलं की मी जनतेच्या वेळेला हे वाचलेत, रा. पाटणकर यांचं मत अमुक अमुक आहे. म्हणजे तुमचं एकूण मेमरी आणि तुमचं आयोजन करण्याची वृत्ती जी आहे ती. शिवकालीन बकरीचा परिचय करून द्या. शिवकालीन बकरी तुम्ही म्हणला की एक सभासद बकर निवडलेले आहे, त्याच्याबरोबर संपूर्णतः महाराजांच्या बकरीवर, महाराजांची बकर आहे, संभाजी थोरले संभाजी बकर आहे. शिवकालीन बकरीचं काय? पुराण काळामध्ये पुराण प्रतिरोधी भूमिका घेतलेली आहे. आपण ते वाक्याच्या वाक्य आलेलं जे आहेत. परत 18चाच प्रश्न आहे, 18पर्यंत जायला पाहिजे असा 20 पैकी जे आहेत. साहित्य समीक्षेचं स्वरूप आणि उद्दिष्टे आपल्या बृहणीतेनं सांगितलं. आता व्हायचं आपल्याकडे, याच्याकडे आपण येऊया. साहित्य समाज परस्पर संबंध, त्याचे मॉडर्न याच्यात काय काय आलेलं आहे. मालशेंचं त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. मालशेंनी त्याला वेगळं बघितलेलं आहे. मालशेंनी त्याला पोस्ट मॉडर्निझम, स्ट्रक्चरलिझम अशी सगळी चर्चा त्यात केलेली आहे. स्ट्रक्चरल पोस्ट स्ट्रक्चरल आर्ग्युमेंट काय आहेत त्याची, ही आपल्या पहिल्या पेपरची अगदी थोडक्यात ज्याला आपण म्हणतो तसं केलेली चर्चा आहे. आता आपण घेतलेलं म्हणलं तर तुम्हाला क्वेश्चन 1 सगळा जमायला पाहिजे, क्वेश्चन 5 जमायला पाहिजे कंपल्सरी तरी जे आहे. क्वेश्चन 2 किंवा क्वेश्चन 3 कुठलंही, क्वेश्चन 4 मधले 2 प्रश्न, क्वेश्चन 2, 3 लिहिलं तुम्ही. इकडं खालच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणला की वामन लिहिला, लावणी आणि व्यवहार लिहून बघितला, पेपर पूर्ण करणे जे आहे. मग आता याच्यावरचा दुसरा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, तुमच्या ह्याच्यात पण लिहिलेलं आहे रिमार्कमध्ये. तुम्ही तुमचे पेपर तयार करा आणि ते लिहून दाखवा. तुम्ही तुमचे पेपर असे किती करायला पाहिजे? 100 व्हायला पाहिजे. 100 पेपरचं टार्गेट व्हायला पाहिजे. हा माझा 1 झाला, 2 झाला, 3, असे 100 पेपर लिहायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्यातनं बाहेर येता येणार. लेबर आहे, सगळं लेबर आहे. मराठीला आपण ते जास्त करून घेतो म्हणून लेबर दिसतं, पण लेबर आहे, सगळे लेबर आहे. 357च्या वर तुम्हाला जायचं म्हटलं, माझ्या आकांक्षा तरी असे आहे. आत्तापर्यंत मिळालेले 188 मिळतं, 187 सेकंड पेपर, 188 पहिला पेपर, 375 मार्क होतात. 375पर्यंत आपल्याला जायचं असेल, दोघांचं टार्गेट जर आपण पकडलं तर त्याला जास्तीत जास्त लेखन. मग आत्ताचे जर तुम्ही सगळे बघितले विद्यार्थी तर 40 मेन्सचे पेपर लिहिलेत. माझं विद्यार्थी आपलं खूपच नावासकट सांगता येईल आपल्याला की लेबर असेल तर फरक पडलेला. लेबर तुमचं जे आहे ना ते कसं आहे, आणि त्यासाठी वेळेचा सदुपयोग जे आहे. उद्योगी माणसाला सगळ्यात जास्त वेळ असतो, त्यामुळे तुम्ही तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं करता. टाईम मॅनेजमेंट जे आहे, तुम्ही म्हटलं की सकाळचा माझा 4 तासाचा वेळ मला मिळेल, आपल्या 9च्या बॅचला येताना एवढा अभ्यास होईल, 7च्या बॅचला येताना सुद्धा लोक 4 तास अभ्यास करून यायचे. तुम्ही जागे आहात आणि वाचत नाही, अशी वेळच नाही. आता समजा आज 10 मिनटं मी उशीर घेतलं, 10 मिनटं तुमचं एक टॉपिक संपलं. म्हणजे वेगळं काय नाही. आरिफ नावात पहिला विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाला, तो म्हटलं वेगळं काही नाही, 10 मिनटाचा ब्रेक आहे, 20 दिवसाचा क्लास आहे, 20 गुणिले 10, 5 मिनटात संपवतो. माझं तेवढा तुमच्यापेक्षा तुमच्या समोरच जास्त अभ्यास झाला, तुमच्या समोरच मी वाचत बसलेलं असायचं, म्हणून मी पहिल्या अटेम्प्टमध्ये IPS झालं, तुम्ही झाला असं त्यानं उत्तर दिलेलं होतं. त्यामुळं तुमच्या वेळेचं नियोजन हे सक्सेस मंत्र आहे. तुम्ही वेळ कसा मॅनेज केलेलं जे आहे, वेळेची ज्याला वेळ कळाली तर कुणीही 42% जे आहे झालेत माझे विद्यार्थी आहेत, ज्याला दिसत नाही आहे पूर्ण. मग खूपच आवड सगळ्या यातनं कामं काढलेली आहेत. त्यामुळे याला पॅशनेट लोक पाहिजे, बुद्धिमान लोक नको, पॅशन पाहिजे. म्हणजे मी राहणार किंवा ते राहणार, अशा अर्थानं त्याची इंटिग्रिटी सगळी त्याच्यामध्ये
यायला पाहिजे. पहिल्या पेपरला UPSCला त्यांनी फॉलो केलेलं आहे सगळं आपल्याला, जसं यात एक पण काही फॉर्मॅट पण बदललेलं नाही, काही नाही. दुसऱ्या पेपरमध्ये थोडासा बदल आहे आणि प्रश्न असे आहेत की तुम्ही ओपन बुकनं लिहिले तरी तुम्हाला जसं जमेल तसं लिहिलेलं आहे. सेकंड पेपरमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मेथोडॉलॉजी म्हणून जर आपण म्हणलं ना की ते अगदी योग्य वेळी टॅक्सी थांबली, बाहेर आणि मुलं आत आली, मग त्या मुलांची नावं लोक एक्सपेक्ट करतील. पुस्तक वाचलेला तुम्ही जे आहे, थोरलेले काही करून मग ती नीरजा आहे का, आंबो कोण आहे ते, गणेशच्या नंतर काय, पुढं मागं काय, धाकटी मुलगा पायाशी, तो पडला बाप्यांना हे करण्याचे, म्हणजे ते पाठच पाहिजे. अंबुजा आली तर अंबुजा नाव कसं आलं, मला हिरा ठेवायचं, पन्ना ठेवायचं होतं का, सगळं ते टेक्स्ट कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. म्हणजे सेकंड पेपरला तुम्ही आधी अभ्यास केलेला नसेल, वाचलेलं नसेल तर सापडत नाही. पहिल्या पेपरला शिकवल्यावर वाचलं तरी चालतं, पण सेकंड पेपरला त्याच्यावर आधी कंट्रोल असायला पाहिजे. मंजुळेची काळजी नाहीशी झाली. खरोखर पाहता काळजीचे स्थानांतर आपण बघितलं त्यावेळेला, स्थानांतर आणि ही जे आहे ते 150 शब्दापर्यंत साधारणतः त्यांनी, आता शब्दसंख्या कुठं दिलेली नाही आहे. तुम्ही तुमचं डिस्क्रिप्शन वापरा. आता तुम्ही म्हटलं चुकून राहिला सर, काय माहीत नाही, पण दिलेलं नाही आहे ना, मग त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. कुठल्या प्रकारचं आलेलं जे आहे ते पुढच्या याच्यामध्ये आपण जर म्हटलं पुढील 5 उतरणे रस्त्यात पूर्व शब्दमर्यादा नाही आहे. शब्दमर्यादा नसेल तर मग आपल्याला खूप विस्तारानं लिहिता येईल ना. काम मातीचे, माती कामाचे, कारण शेवटी माणूस माती, हे रिपीट केलं ना. UPSCचे म्हणून सगळे बघायला पाहिजे. आठवणींचे पक्षी त्याच्यातनं आलेलं आहे. आता याला कोण मार्ग देणार, आठवणी पक्षी ते म्हणणार हे तर खूपच सांगितलं तुम्ही, कुठलं त्याच्यातली आठवण. तुम्ही म्हणला की ते महात्मा फुलेंचा संदर्भ आहे त्याच्यात आलेला आहे का, त्यातनं आर्ग्युमेंट आलेले आहेत का विधवामध्ये आहे, विधवाची चर्चा जी सगळे आहे ते टेक्स्ट त्याचं जे आहे ते. रस्त्यानं चालताना आपण यशाचं खोराडं ओलांडतो की काय वाटलं, रंगीचं आहे लक्षात येतं. हे पहा तुमच्या सुवासिनी ब्राह्मण जेवायस बसत आहे, त्यास काही दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास त्या धरून नमस्कार करून देवास विठोबास नैवेद्य पाठवून जेवायस बसते. डायरेक्ट असं म्हणजे चेकमेट व्हायला पाहिजे. फुलेंच्या या पुस्तकामध्ये इथं आलेलं आहे, म्हणजे मेहनत त्याच्यावर जी आहे ना ती असायला पाहिजे. आता हे समजा शोधापर्यंत वाचायला पाहिजे सगळं पुस्तक, त्यानिमित्तानं थोडं सगळं होईल ना. म्हणून मॅथोडॉलॉजी काय, आयदर क्वेश्चन पेपरमध्ये 5 नंबर लिहून ठेवा का 5 नंबर तुमचं जिथं आहे तिथं क्वेश्चन लिहा. हे असं मी जवळ आता 10-20व्या वेळा तरी सांगतो तुमच्यात. असं केलेलं कॅन्डिडेट मी बघितलं नाही. असं दुनियात लोक त्याशिवाय यायचीच नाहीत पण की नाही सर काम चाललं होतं, काल सकाळी बसलो आज सकाळी झालं. लेबर ट्रिमेंडस लेबर आहे, त्यामुळे लेबरला तुमच्या बाजूनं कमी पडता कामा नाही. लेबर खूप आहे, लेबर घ्यायला पाहिजे. आता याच्यानंतरचा पॅटर्न त्यांनी काय केलं आहे, म्हणजे एकूण सगळं आपण बघितलं, तुम्ही 9 पुस्तकं लिहिता. मग आता याच्यात किती दिली, त्यांनी 6 पुस्तकं दिली, 3 पुस्तकं तुमची काढून घेतली. मग याचा फायदा काय व्हायला पाहिजे उलट तुम्हाला, की एक पुस्तक डेपमध्ये केलं असेल तर आपल्याला त्याचे सगळे आस्पेक्ट, स्मृतीस्थळ, भूगोलाचा एक लिहू, ऐतिहासिक कामगिरी, तत्त्वज्ञान. आता 3 प्रश्न लिहायची परवानगीच नाही आहे ना, 2च लिहायचे. मग ते निवडले आणि खाली बालकवी, म्हणजे एकूण तुम्ही 9 पुस्तकं लिहिणार, त्याच्यावेळी त्यांनी 6 पुस्तकं दिली, म्हणजे एक ठिकाणी फक्त रिपीट केलेलं आहे. पण या फॉर्मॅटची सवय नसल्यामुळं अडकले बरेच जण. आता अडकले की काय लिहायचं कळलंच नाही आणि वेळ निघून गेला. तर तेच तर आहे ना की क्रायसिसच्या काळात जो कलेक्टर चांगला काम करतो तोच करा, पुढं जाणार नाही. त्यामुळे तुमचं त्यावेळेचं डोकं चालणं, डिसिजन मेकिंग येणं, पटपट लिहिणं सगळं जे आहे ते. आता कम्पॅरेटिव्ह प्रश्न जुने याच्यात आलेले आहेत, मग अशाच जास्त मार्क मिळणार ना. 15पैकी 14 मार्क पण द्यायला पाहिजे तुमचं ॲप्रिशिएट झालं तर. जेव्हा मी चोरलीत जनओळतूमध्ये साहित्यवृत्ती, मानवी प्रवृत्तींचे दर्शन, तो म्हणला की आता मला सुचत नाही, सरळ 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 एक टेबलच काढून दाखवतो तुम्हाला, चिडका अमुक अमुक, तुम्ही काही लिहाल त्याला मार्क आहेत ना. आता तो म्हणला की सदाशिव गुड आहे, अमुक आहे अमुक आहे, म्हणजे काहीही लिहिला पाहिजे सुचेल तसं. आणि त्याचं एक नंतर आर्ग्युमेंट केलं. ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट आणि क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट कम्पॅरेटिव्ह विचारलेले आहेत. जुन्या याच्यात खूपच प्रश्न विचारलेले आहेत, आपण वर्गात पण चर्चा केलेली आहे की 3 वर कसे विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे हा प्रश्न पण चांगला आहे मार्काला. काय होतं, जेवढा प्रश्न पेपर अवघड तेवढं मार्क जास्त मिळणार, कारण आपण केलेला अभ्यास, इतरांनी केलेला अभ्यासात काय साम्यच नाही आहे. ओरिजिनल ज्याचं तुमचं असेल, खूप असा धोळा ओढला, कोणालाच काय दिसत नाही आहे हॉलमध्ये,
तर मग मला माझी ओरिजिनॅलिटी दाखवायला स्पेस आहे. त्यामुळं चांगले कॅन्डिडेट हेच प्रे करतात, हीच प्रार्थना करतात की अवघडात अवघड पेपर येऊ दे, म्हणजे मग त्यातनं सगळे मिडिओकर स्टुडंट पडून जातील, ओरिजिनल लोक राहतील. कसा हा पेपर आहे की तुम्हाला पाहिजे जसं भौगोलिक राजकीय, आता हा डायरेक्ट जसं तसा प्रश्न आहे, UPSCचा जसाच्या तसा प्रश्न आहे. मानवी स्वभावातील विविध प्रवृत्तींचे दर्शन, मग तुम्ही म्हणला की 10 कथा त्यातली 30 पात्र जरी घेतो, इकडची 30 पात्र इकडची 30 पात्र गोळा करतो, 60 15 गुणिले म्हणजे एका मार्काला 4 माणसं लिहितो ना, म्हणजे क्वांटिटीचं प्रेशर आणतो. विनोद हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. काय टाचण्या टोचण्याचा भुरटा धंदा केला नाही त्यांनी, दानपट्टा चालवला. आपल्या लेक्चरमध्ये झालेलं वाक्य जे होतं कसं वापरलेलं आहे अत्रेंच्या याच्यामध्ये. मग जेन कॉट तुम्ही लिहिलं, लिहायचं तेच आहे. तो म्हटलं की मग आता हे रिपीट झालं तर मग तिकडे तसा प्रश्न निवडायला पाहिजे कुठला, 3 किंवा 4 मधलं जे आहे. तो म्हणला की याच्यामध्ये मानवी स्वभाव लिहितो आणि हे लिहितं, हे 2 वेगळं होईल जरा. मानवी स्वभावाचं छानदिष्टपणाचे सगळे उदाहरणं लिहिता येईल. 2 प्रश्न निवडले, वरचा प्रश्न टाळला. विनोदी नाट्यशैली, कारण तो विनोद रिपीट होईल ना इथं, म्हणून मग खालचा निवडला. आणि वरच्यात मग तुम्ही म्हणलं की नाही मला खालचा येतच नाही, मग विनोद समाज माध्यम, मग इथं तुलना केली जास्त. चिवी जोशींचं नाव आपल्यात आलेलं होतं. दामा मिराजदार तुम्हाला कोण कोण माहीत आहे ना, शंकर पाटील आहे, दामा मिराजदार आहे. ताजमहाला सरपंच नावाची कथा आहे, धिंड नावाची कथा आहे. आपला पंढरपूरच्या सगळ्या गोष्टी, दमा मिराजदारांच्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या. आणि दुसरीकडे मग टेक्स्ट वापरलं, तुमचं जे मूळ पुस्तक आहे त्यातल्या विनोद नाट्यशैली, श्लेष, कोटी, उपहास, उपरोध ते सगळे बघितलेले आपण. विडंबन कसं आलं वगैरे जे आहे ना, त्या सगळ्यांमधनं ती चर्चा करता येऊ शकते. आणि असा पॅटर्न UPSCला पण येईल ना, आता हे जर केलं म्हणल्यावर आहे ना, असा पॅटर्न UPSCला पण करा, कारण अशी MPSCनं सूचना दिल्या असणार. कमी पुस्तकांमध्ये जास्त, कमी पुस्तकाचा फायदा काय होईल, आता पुढच्या वेळा असं म्हटलं की 3च पुस्तकं आणि 3च पुस्तकं जे आहेत ते आणि तुमचे सगळे प्रश्न. इकडं पण तसंच झालेलं आहे, 3च पुस्तकं आणि सगळे प्रश्न. मग खालच्यात 2च तुम्ही उचलले, वरच्यात 1 उचलला. रिपीट तुम्हाला फक्त एकच प्रश्न होणार आहे, त्यांनी काय पण केलं तरी एकच प्रश्न रिपीट झाला ना आपला. आयदर मी म्हटलं की बालकवी आहे, त्यामुळं 9 पुस्तकं यावी 6 पुस्तकं झाली आहेत. 6 पुस्तकांच्यावर कंट्रोल चांगला असेल तरी एक प्रश्न बाजूला सोडा, या प्रश्नाचं मार्किंग कुठं आहे तुमचं. तो म्हटलं की या 50पैकी 35 आहे, इकडे 50पैकी 35 आहे. रसास्वादाला 35 आहे, तर रसास्वादाला 35 आहे. त्यामुळे रसास्वादावरचा पण कंट्रोल सगळा जो आहे, रसास्वाद आणि मोठे प्रश्न शॉर्ट नोट म्हणजे UPSC MPSC. रसास्वादावर कंट्रोल पाहिजे, खूपच चांगला पाहिजे. आणि त्यासाठी पुस्तकं चांगली वाचली पाहिजे. कुठं आलेलं आहे, आता समजा हे आहे, कुठं एक्झॅक्टली वाक्य आहे, मग ते वाक्य बघितलं, त्याच्याशी झुंजलं जरा, वाक्य बघितलं कुठून आलेलं काय काय आहे. तशा अर्थानं स्मृतीस्थळ जेव्हा मी आणि शास्त्रण, आता पुढच्या वेळेला असं ठरवलं की नाही 3 कादंबऱ्या घ्यायच्या, पेपर संपला, हे कुठं पण फिरेल ना. त्यामुळे मूळ सूत्र आपलं त्यातनं बिघडत नाही, यातनं काहीच बिघडत नाही. ते म्हणजे कुठल्याही एक सेक्शन सगळा चांगला करायला पाहिजे, त्यात इंटरनल चॉईस घ्यायचा नाही. म्हणजे मग कुठलाही प्रश्न द्या. मग आता असं तुम्हाला म्हटलं असं, मग तुम्ही तपासा, माझे वर्ष पद्याचं झालेलं नाही आहे, 200पैकी द्या 140, मागं आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळे या पेपरला हँडल करणं सोपं आहे की तुम्ही एक सेक्शन चांगला गेला तरी तुमचे मार्क वाढायला पाहिजे. तुम्ही लिहिले की 70%, तुम्ही सेकंड पेपरला हे शक्य आहे. आता दुसरा विनोद, महानुभाव आणि परत बाबूराव बागुल, याच्यातनं जन हे काढलेलं आहे. परत बाबूराव बागुल, साष्टांग नमस्कार, स्मृतिस्थळ. मग स्मृतिस्थळ हा कंपल्सरी आहे. स्मृतिस्थळमध्ये ऐतिहासिक महत्त्व काय, पहिल्या पेपरमधलं सगळं तुम्हाला आठवत नाही, पहिल्या पेपरमध्ये सगळं लिहून टाकलं तुम्ही, हे ऐतिहासिक महत्त्व आहे. स्मृतिस्थळमध्ये चक्रधरांचं असं आहे, अमुक आहे, ते सगळे साथीग्रंथ लिहिले, गद्य लिहिलं, आणि कारण सगळी पात्र त्यात आलेलीच आहेत. म्हणजे तिथं सुचायला पाहिजे. आपल्याकडे रिसोर्सेस जे आहेत, तुमच्या ताब्यात जिल्हा आहे, तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, तुम्ही राबवणार कसं, वेलफेअर कसं करणार लोकांचं. मानवी स्वभावातील छानदिष्ट प्रवृत्तींचा अनुभव, मीरा काय म्हणते, तुम्ही अशी रांगेतच लिहिलेली. ॲब्रॉड नुसतं मीरा लिहिलं तर त्याचं इम्प्रेशन आणखी वाईट येणार. क्रोनॉलॉजी कुठं आहे तुमची, क्रोनॉलॉजी जी आहे ना, पहिला सिद्धेश्वर आहे, मग शोभना आहे, मग मीरा आहे, मग चंदू आहे. चंदूवर कुठल्या छानदिष्ट नसणारा एकमेव आहे ना तो कुठलं छंद नाही आहे. म्हणजे ते निरीक्षण आहेत. लिटरेचरमध्ये जे सांगितलेलं नाही आहे ते उचलता आलं पाहिजे, त्यासाठी तर टेक्स्ट डायलॉग झाला पाहिजे. मल्लीनाथ काय, कुठलं छंद,
फसवणे हा छंद आहे त्याचा, फसवणूक करणे. राव बहादूरांनी काय सांगितलेलं आहे वगैरे जे आहे. तुम्ही म्हणला की 2 शब्द आहेत ना, काय फार त्याला वाईट नाद लागलेत, आणि दुसरा शब्द आहे छंद आमचा. छानदिष्टपणाला एक सकारात्मक टोन आहे ना, तो उत्तरात दिसायला पाहिजे. आंबेडकरी चळवळीच्या जाणीवांच्या संदर्भात दलितांची मानसिकता स्पष्ट करून बाबूराव बागुल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रहाची मूल्य. तुम्ही प्रश्न काय पण करा, आपण आंबेडकरी जाणीव म्हणले की 4 शब्द आलेच. आत्ममान, वेदना, विद्रोह, नकार, भालचंद्र फडके, ते चर्चा. लुटालुटीपर्यंत पोचलेली कामप्रवृत्ती ही शोषण व्यवस्थेची धोतर आहे. मग पुस्तकं अधिक खुल्या पद्धतीनं वाचायला पाहिजे, आणि मला समजलेलं पुस्तक. आता हे विधान तुम्ही जर कन्व्हिन्सनं सांगितलं, कथासंग्रहातील कथांच्या आधारे लुटालुटीपर्यंत पोचलेली कामप्रवृत्ती ही शोषण व्यवस्थेचं. तुम्ही म्हटलं वाटेवरची कथेमध्ये काय झालेलं आहे, वाटेवरची कथा स्पर्धामध्ये काय व्हायला लागतं, काळोखाच्या कैदीमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रवृत्ती आलेल्या ज्या आहेत त्या एका विशिष्ट याला विचार. कामप्रवृत्तीच्या बद्दलची मरणावर जसं विचारलेलं आहे की मृत्यूची मान महान आहे यातल्या स्त्रीसमोर, असा विचारून झालेला प्रश्न आहे. म्हणजे याच्यापेक्षा स्पेसिफिक प्रश्न विचारलेले जे आहेत ते. याच्यात प्रयोग त्यांनी काय केलेलं आहे की 1-3 पुस्तकं असे कुठलेही घेतले, पुढच्या वेळेला त्यांनी असं म्हटलं की 2 फुले आणि 1 स्मृतिसळ, संपलं. अडचण आपल्या काहीच अडचण नाही, कारण आपण सगळी 10च्या 10 पुस्तकं करणार आहेत. मग काय होईल, 4 प्रश्न होतील. खालचं आठवून दिलं तुम्ही म्हणलं की आता याच्यात मी केलेलं होतं ढसाळ ग्रेस केलेलं आहे बालकवी, तर याच्यात बालकवी सापडला, बाकीचे 2 आठवून लिहिले, लेक्चरच्या जोरावर लिहिले, त्यातली चर्चा जी आहे. इथं मोठ्या प्रश्नाला अडचण आहे ती रसास्वाद ओळखता न येणं. रसास्वाद तुम्हाला असं डायरेक्ट कोट अनकोटच करता आलं पाहिजे. कुठल्या आहेत, काढसके तुम्ही म्हटलं स्वप्नाच्या समाप्तीमध्येच आहे. असा मी कसा मी पहिलीच कविता आहे, म्हणजे त्याच्यावर कंट्रोल जो आहे. नळ नवरा मी नवरी दमंती सोवरच्यामध्ये शेवटी सगळ्यात आलेले तरी विचारलेलं जे आहे ते. त्यानंतर सापाचं बरं असं त्याला काटतळे टाकता येते, ढसाळांची कविता आहे. आणि पाऊस कधीचा पडतो, ग्रेसनं म्हटलेली कविता आहे. मग आता रसास्वादाला ॲप्रिसिएशन जे आहे, रसास्वाद म्हणजे ते वाचल्यावर तुम्हाला जे कळतं ते सगळं लिहायला पाहिजे. शब्दसंख्या नाही, याचा फायदा काही जण घेणार आहे यावेळेला. शब्दसंख्या नाही आहे, मग आपण जरा जास्त लिहून बघूया मित्रांच्यापेक्षा स्पेस जे आहे ते, म्हणजे तुमचा लिहिण्याचा स्पीड पण त्यामध्ये मॅटर करेल. लिहितं कसं तुम्ही जे आहे. जे पिंडीचे ब्रह्मांडी उक्तीचं संत नामदेवांच्या अभंगांनी रवींद्र शोभने तुम्ही वाचत असाल, रवींद्र शोभने लिहितात ना, कालचं लिहिलेलं त्यांचं काय, विठ्ठलोबीने संसार नाही. आता याला हे वाचण्याची गरज नाही, तुम्ही म्हटलं की आपलं जनरल लिहूया. नामदेवांच्या अभंगवाणीमध्ये आलेल्या गोष्टी, ज्ञानेश्वर लिहिला, एकनाथ लिहिला, तुकारामच्या नावानं मात्र नामदेवा लिहिलं. जे पिंडी ब्रह्मांडी म्हणजे अद्वैत झाला ना. आता हे सांगितलं तुम्ही लिहिले, तुम्ही कारकून झाला, न सांगता लिहिलं काय झालं. पिंडी ते ब्रह्मांडी, को अहम तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, त्याची चर्चा जी आहे. नारायण सुर्वे यांची कविता धार्मिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. प्रिसाईज प्रश्न आहे ना, धार्मिक सलोखा कुठं म्हणला, सच की नाही काशीबाई, साक्षी को तेरी आहे काशीबाई, तिथं आहे ना तो धार्मिक सलोखा. त्यामुळे धार्मिक सलोख्यावरची कसं, तो बेटे आदमी सस्त झाला, बकरा माग झाला, जिंदगीमध्ये पोरा पुरा अंधेराला आणि सबको पैसेने खाड आला, शब्दाला जगवेल असा कोण आहे दिलवाला. धार्मिक सलोख्याची गोष्ट संपूर्णपणे जे आहे ते. लुटालूट कुठं होतं, जेव्हा कधी कवितांमध्ये प्रयोग होतील त्यामध्ये आहे का, म्हणजे एका कवितेवर एका आस्पेक्टवर एक प्रश्न विचारणार. ऑलरेडी विचारले, समीर सख्या आपण बघितलेला आहे, तुमच्या एनगड वर्मनवर प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे एक नामदेव, दुसरं सुर्वे आणि तिसरं बालकवींची कविता आपण बघूया. बलस्थान आणि मर्यादा. तो म्हणला की श्रावण मासे, आता हा प्रश्न तर मला लिहायचा, माझं तर काहीच माहिती नाही. श्रावण मासे हर्षमानस हिरवळ दाटे सोयीकडे, बालकवीची आनंदगडे, जे काही बालकवी माहीत असेल ते लिहून बाजूला यायला पाहिजे जे आहे ते. बालकवींची चित्रमय येतात. त्यांना कार्ल मार्क्सचा प्रभाव नारायण सुर्वेंच्या कवितेवर जाणवतो आहे. आपण म्हणतो जाणवतो काय, तर त्यांची जानकी अक्काच आहे ना त्यात अक्की, म्हणजे कार्ल मार्क्सची कविताच तुम्ही लिहिली. मी ते तुमच्या ह्याच्यावर आहे. तुम्ही म्हटलं एवढं नाही मी पाठ केलं, अरे कविता लिहितोस की छान मला सुद्धा गट्या आवडायचं, रसास्वाद. म्हणजे सेकंड पेपरला काहीही लागत नाही, फक्त शांतता आणि तुमचं पुस्तक झाले 180 मध्ये.
फक्त पीस पाहिजे डोक्यामध्ये आणि पुस्तक वाचायची लक्झरी. पुस्तक शांतपणे तुम्हाला वाचलं तरी ते डोक्यात निनाद राहतं ना असं. त्यामुळे 6वा प्रश्न, 7वा प्रश्न, 8वा प्रश्न तिन्ही एकच आहे. नामदेवांचे अभंग आणि बालकवी आणि नारायण सुर्वे. आता खाली नारायण सुर्वेला पैंजण घेतलेलं आहे. पहा, समाजातील वास्तवता जेव्हा सुरुवातीच्या काळात पैंजण आणि नंतरच्या काळात जाहीरनामा काव्यांग. आता याचा काही संबंध नाही. म्हणजे याचा संबंध नाही, त्याला जास्त मार्क येणार. याचं कारण कुणीच असं कोण चर्चा करत नाही ना. मग आपल्याला पाहिजे ते लिहिता येतं. तो म्हटलं का पैंजण मी वाचलेलं नाही पण हे लिहिता येईल कारण शाहीर मला माहिती आहेत. शाहिरांची चर्चा, होनाजी बाळा काय आहे, राम जोशी काय आहे, आनंद पंदी काय आहे, याची सगळ्याची चर्चा जी आहे. हे कुठं केले मी MPSC प्रीला केलेले लोक आहेत. MPSC प्रीमध्ये सारखे क्वेश्चन आहेत ना. ते आता लटपट तुझं चालणं असं एक विचारलेलं आहे. सुंदरामनामध्ये भरली जाणार नाही. MPSC PYQ जरी चांगले असेल तुमचे तरी ते सापडेल ना. आणि पैंजण पुस्तक केल्यावर तर आणखी सापडेल. बालकवींच्या प्रतिभासृष्टीतून आनंदाचा अनुभव येतो. आनंद, प्रेम, निसर्ग याची चर्चा जी आहे ते. आणि आद्यचे आत्मचरित्रकार. पण आद्य कसे आहेत ते पद्य आहेत. आद्य आत्मचरित्रकार वेगळे आहेत. आद्य पद्य आणि आद्य चरित्रकार. चरित्र तर लिहिली पहिली, आदी, तीर्थावळी, समाधी. त्यामुळे आता बालकवी आणि नामदेव दोन्ही आपण बघूया ना, त्यातनं काय काय गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही म्हटलं की हे माझं झालेलं नाही आहे, तरीसुद्धा नामदेव, नारायण सुर्वे आणि बालकवी असा प्रश्न लिहिला पाहिजे आणि त्यातनं मार्क किती येतात बघायला पाहिजे. म्हणजे जे नाही आहे ते लिहिण्याचं कसं म्हणजे आहे साहेब, जे नाही आहे तुमच्याकडं. कारण आहे ते लिहिलं तर ते काय कोणी पण लिहिलं ना. खरं कसोटी घेणारे, सिलेक्ट होणाऱ्या न होणाऱ्यांमध्ये काय की जे तुमच्याकडं नाही आहे ते तुम्ही कसं प्लीड केलं. म्हटलं की मी कुठंतरी लहानपणी वाचलेलं आहे बालकवींच्या यात की बालकवी जाता आता कुठंतरी ते रेल्वे अंग गेले त्यांच्या अंगाने, ते पण वापरलं. म्हणजे ज्याला कल्चरल कॅपिटल म्हणतो आपण, ते काय कल्चरल कॅपिटल कशा प्रकारचं आहे त्याच्यावरची बेसिक चर्चा जी आहे ती या प्रकारे आपल्याला थोडक्यात करता येऊ शकते. आता याच्यामध्ये गद्याचे 2 लिहिले किंवा पद्याचे 2 तुम्ही लिहिले. गद्याचे 2 तुम्ही म्हणलं की दुसरा प्रश्न लिहिला मानव भौगोलिक, मानवी प्रवृत्ती, दर्शन, विनोद आणि खालच्या ह्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळ, छंदिष्टपणा, स्मृतिसळ. स्मृतिसळमध्ये ऐतिहासिक ग्रंथ त्याची चर्चा जी आहे. एक प्रश्न सलग घेऊन तो लिहायला पाहिजे. MPSCला अंडरस्टँडिंग जे आहे ते, UPSCला त्यांनी तुम्हाला जागाच दिलेली त्याच जागेत लिहा. मग इथं तसं सलग एक प्रश्न लिहून पाहायला पाहिजे जे आहे ते. आता याच्यात मग मागं आधी म्हणलं तसं की तुमचा तुम्ही म्हणला का हे झालेलं नाही माझं, टॅक्सी बाहेर थांबल्यावर मला माहिती पण ते झालेलं नाही. मंजुळा झालेलं आहे, माती नाही झालेलं, 3 झालेलं आहे. या 3ला मला 7 किंवा 8 पाहिजे. मग ते मिळालं नाही तर काय मिळालं नाही त्याची चर्चा करायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये जे आहे. दुसरा मार्ग मी तुम्हाला म्हणलेला आहे की मग तुम्ही तुमचे रसास्वाद घ्या. हा 5 2 3 4 5 प्रश्न तयार केले, लिहून बघितले. असं 100चा आकडा आपल्याला काढायचा. तुम्ही तयार केलेले प्रश्न, तुमच्या याच्यावरचं उत्तर लिहिण्यातनं आपल्याला कळू शकतं की काय त्याची चर्चा झालेली जी आहे. थोडक्यात ही आपल्या पेपरच्या अनुषंगानं केलेली चर्चा जी आहे. टू कन्क्लूड काय, पहिला पेपर ट्रॅडिशनल आहे. आता यावेळेला काही जुने मेन्सला असणारे लोक पण त्यांचे मार्क आपण बघूया. जसं मागच्या वेळेला 279 मिळालेले आहे आपल्या UPSCच्या याला, 279 मिळालं. तसं याला त्यापेक्षा नक्की जास्त जातील नाही. 5-6 जणं खूपच त्याचा शार्पली, ज्यांना ऑलरेडी UPSCला 264, 278, 68 काढलेले कॅन्डिडेट आहेत. मार्क आपल्याला कसे येतात त्याच्यानुसार पुढं गोष्टी बघता येतात. पण 320, 325 असं ॲस्पिरेशननं मराठी करायला पाहिजे. एक मराठीचं 2 मराठी सेंटर ठेवलं तर 2 फायदे घ्यायला पाहिजे. SLला इतरांपेक्षा 30 मार्क जास्त पाहिजेत. आणि एथिक्समध्ये, कारण आपण इथिकल गोष्टी खूप चर्चा करत असतो. ढसाळांची कविता, ग्रेसची कविता, जन हे ओळखतो, बालकवींची कविता, त्यामुळे नैतिकतेचे खूप पेस त्याच्यामध्ये आले. त्यामुळे इथिक्समध्ये पण इतरांच्यापेक्षा 20 मार्क जादा, इकडं 30 मार्क जादा, तर मराठी घेण्याचा फायदा. आणि मराठीला समजा माझा अँथ्रॉन तुमचा मराठी, तर याच्यात 30-40 मार्काची गॅप असायला पाहिजे. म्हणजे लिटरेचर घेण्याचे सगळे फायदे उचलता आले पाहिजे. MPSCला ते जास्त दिसतात आपल्याला. MPSCला जास्त फायदे आहेत त्याचे जे आहेत. कारण GSला तुम्हाला UPSCला कसं ते इंग्रजीचं बर्डन असतं बऱ्याचदा, तसं याला नाही. याला मटेरियल पण सगळं तसंच आहे. आणि स्पीड म्हणजे याला काय लागेल टू कन्क्लूड शेवटचं आपण म्हटलं तर तुमचं स्पीड किती आहे, अभ्यासाचं स्पीड. असं बुलेट ट्रेनच आहे. अभ्यासाची कुवत, क्षमता अत्यंत जबरदस्त पाहिजे आणि
लिहिणं खूप पाहिजे. लिहिणं म्हणजे नोट्स नव्हे, नोट्स बरेच जण काढतात आणि खूप जण छोटं लिहितात, म्हणजे 4 प्रश्न 5 प्रश्न. पण हे काय सिव्हिल सर्व्हिस नाही, ते बरोबर आहे. 3 तासाचे तुम्ही किती पेपर लिहिले? 3 तासाचे 40 50 60 80 100 पेपर घ्या, मग 6 तासाकडे आपण आलो. अशा अर्थानं थोडक्यात याची आपल्याला ही चर्चा करता येईल जी आहे. आपण तुमच्या काही शंका असेल तर त्याच्याविषयी आणखी बोलूया, नाही तर आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे येऊया.